आपला आवाज कोकण 24 तास। भात नाचणी पिकाला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे। रत्नागिरी जिल्ह्यात भात आणि नाचणीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते, परंतु लहरी पावसामुळे कधी कडक ऊन तर कधी कधी धो-धो पाऊस पडतो। त्यामुळे या दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। या पार्श्वभूमीवर शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा म्हणून अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी आवाहन केले आहे। शेतकरी बंधूंनो नमस्कार। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने भात आणि नाचणी या पिकांचा समावेश होतो। या पिकांना हंगामादरम्यान होणाऱ्या विविध नुकसानीपासून वाचवण्यासाठी आणि त्यांना संरक्षण देण्याकरिता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 रत्नागिरी जिल्ह्यात राबवली जात आहे। यासाठी यावर्षी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी ही जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार आहे। याकरिता भात पिकासाठी 650 रुपये प्रति हेक्टरी तर नाचणी पिकासाठी 400 रुपये प्रति हेक्टरी एवढा पीक विमा दर असणार आहे। हा शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या CSC केंद्रामध्ये आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि या पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे। सहभाग नोंदवण्यासाठी अंतिम मुदत ही 31 जुलै असणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्वरा करावी आणि तात्काळ आपला पीक विमा योजनेचं संरक्षण या दोन्ही पिकांना मिळवून देण्यासाठी आपला अर्ज करावा। यामध्ये आणखी काही गोष्टी बंधनकारक असणार आहेत। त्या म्हणजे शेतकऱ्याकडे ॲग्रिस्टॅक ID म्हणजेच फार्मर नोंदणी क्रमांक असणे गरजेचे आहे। तसेच या शेतकऱ्यांकडे जी आपली ई पीक पाहणी असते ती ई पीक पाहणी करणे देखील बंधनकारक आहे। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामधील 83 महसूल मंडळे यासाठी अधिसूचित आहेत। या सर्व महसूल मंडळांमध्ये शेतकऱ्यांना अर्ज करणे शक्य होणार आहे। सर्व कर्जदार आणि बेगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे। मात्र कर्जदार शेतकऱ्यांना जर योजनेमध्ये सहभाग घ्यावयाचा नसेल तर त्यांनी 7 दिवस अगोदर बँकेला तसे कळवणे गरजेचे आहे। या योजनेमध्ये किमान क्षेत्राची अट ही 10 गुंठे असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या नावी किमान 10 गुंठे क्षेत्र असणे गरजेचे आहे। तसेच कुळाने अगर भाडेपट्ट्याने जर कोणी शेतकरी शेती करत असतील तर त्यांच्याकडे नोंदणीकृत भाडे करार असणे गरजेचे आहे। या पिकांचं आपण पाहू शकतो मागील वर्षी देखील ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पिकांच्या काढणीच्या दरम्यान भात आणि नाचणी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। तसेच वेळोवेळी कीड रोगासारखे सुद्धा अनावधानाने नुकसान कधी होऊ शकते। या नुकसानीपासून जर आपल्या पिकांचा बचाव करायचा असेल आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवायचे असेल तर पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे। अशा नुकसानीचा शेतकऱ्यांना फटका बसू नये यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा। सोबतच जे आपले ही योजना आहे ही योजना आपल्या महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग होतात। या पीक कापणी प्रयोगांच्या येणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे शेतकऱ्यांना विमा परतावा दिला जातो। तरी माझी रत्नागिरीतील सर्व शेतकरी बंधूंना भात आणि नाचणी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण या योजनेमध्ये सहभागी व्हा आणि 31 जुलैपूर्वी आपला अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा। धन्यवाद। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।